हाय यूट्यूब फॅमिली, हॅपी जन्माष्टमी। आज जन्माष्टमी आहे आणि मी आज जन्माष्टमीचा आमचा उपवास असतो, माझ्या मिस्टरांचा आणि माझा पण। मी ना हे आपली साई असते ना दुधाची, मी फुल फॅट माझ्या घरी म्हणजे फॅटवालं जे दूध असतं अमूल ह्याचं गोकुळ स्पेशल ते माझ्या घरी येतं आणि त्याला बऱ्यापैकी म्हणजे साई चांगली येते। तापवल्यानंतर थंड केल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलं की चांगली साई त्याला जमा होते। आणि ती साई मी एक 8 दिवसाची साई काढून ठेवलेली फ्रीजमध्ये आणि त्या साईचं नंतर मी आज सकाळीचं आहे ना त्याच्यामध्ये दही घालून ठेवलेलं, दही घालून 2-3 तास मुरवण ठेवलेलं, 3 तास, आणि त्याच्यानंतर मी मीठ घालून स्वच्छ धुवून घेतलं बघा। ते मीठ घालून थोडंसं चिमूटभर, जास्त मीठ घालायचं नाही, नाहीतर लोणी आपलं खारट होऊन जातं। चिमूटभर मीठ घालून 3 पाण्याने चांगलं फेटून धुवून त्याचं बघा हे असं लोणी तयार झालं हे बघा। आणि हे बघा हे किती सुंदर दिसतंय बघा, हे बघा मी हे आज बनवलं आणि त्याच्यामध्ये ते नंतर पूर्ण ड्रेन करून मी त्याच्यातच खडीसाखर घातलेली। मी काही खडीसाखर मिक्सरला वगैरे बारीक नव्हती केली, कारण की माझं हे लोणी होतं ते आपण तुपात वगैरे करतो आणि ते बर्फ घालून ते पण एक दाखवत आहेत प्रकार बऱ्याच जणी यूट्यूबला करून, पण माझं तसं नाही, हे माझं लोणीच होतं, साईज होते आणि त्याचं मी दही वगैरे घालून बरोबर प्रोसेस करून लोणी तयार केलेलं। त्याच्यामुळे मी खडीसाखर वाटून नाही घातले, मी डायरेक्ट घातले। आणि त्याच्यानंतर हे बघा हा मी प्रसाद देवाला नैवेद्य तयार केला आहे। ह्याच्यामध्ये थोडेसे रोज पेटल्स टाकलेत आणि थोडंसं केसरचे 3-4 धागे टाकलेत आणि गुलाबाच्या पाकळ्या घातल्या। त्यात ट्राय करा, खूप छान होतो। देवाचा हा आवडता नैवेद्य आहे, त्याच्यामुळे मी हे 1 हप्त्यापूर्वीच करायला साई कलेक्ट करायला चालू केलेली। थँक्यू।